Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. Today we are going to see our next concept in Unit 3, Composite Transformations. आपण या सेशनला Composite Transformations हा आपला पुढचा पॉइंट बघणार आहे. Composite transformation is any sequence of basic transformation operations. Composite transformation म्हणजे काय, तर आपले बेसिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत, ट्रान्सलेशन, रोटेशन यांचं कॉम्बिनेशन. ओके, कॉम्बिनेशन म्हणजेच कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन झालं, ते त्यालाच आपण कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो, जे काय आहे, सिक्वेन्स ऑफ बेसिक ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन्स. We can generate a composite transformation matrix by multiplying matrices of basic transformation operations like translation, rotation, scaling, reflection, shearing, etc. आपण या composite transformation मध्ये matrices यूज करणार आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन यूज करणार आहे आणि ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून आपण composite transformation अचीव करणार आहे. टू सक्सेसिव्ह ट्रान्सलेशन्स आर ॲडिटिव्ह. ओके, हा पॉईंट आहे की दोन सक्सेसिव्ह ट्रान्सलेशन्स जे आहेत, बेसिक ट्रान्सफॉर्मेशनमधला पहिला जो आहे ट्रान्सलेशन, असे दोन ट्रान्सलेशन हे कसे असतात, ॲडिटिव्ह असतात. ओके, टू सक्सेसिव्ह रोटेशन आर ऑल्सो ॲडिटिव्ह. टू सक्सेसिव्ह रोटेशन, कॉम्पोजिट दोन रोटेशन जर घेतले तर ते सुद्धा कसे असतात, ॲडिटिव्ह असतात. टू सक्सेसिव्ह स्केलिंग आर मल्टिप्लिकेटिव्ह. दोन सक्सेसिव्ह स्केलिंग जर असेल, एका पाठीमाग एक असे दोन जर स्केलिंग जर असेल तर ते कसे असतात, मल्टिप्लिकेटिव्ह असतात. पण रोटेशन आणि ट्रान्सलेशन कसे असतात, ॲडिटिव्ह असतात. आता आपण कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन ओव्हर आर्बिट्ररी पॉईंट, ओके, हे पॉईंट पाहणार आहोत. एक्झामच्या दृष्टीने हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावर डायरेक्ट थेरी विचारू शकतात किंवा प्रॉब्लेम हे कंपल्सरी पडतं एक्झामला. तर आपण बघूयात आता हे कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन ओव्हर आर्बिट्ररी पॉईंट. एक पिवट पॉईंट म्हणून पण आहे. आर्बिट्ररी आणि पिवट हे असे कॉमनली यूज, एकच मिनिंग आहे त्याचा. पिवट पॉईंट पण म्हणतात त्याला किंवा आर्बिट्ररी पॉईंट म्हणतात. तर बघूयात आपण. टू डू रोटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी सिलेक्टेड आर्बिट्ररी पॉईंट P1, X1 and Y1 फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन शॅल बी परफॉर्म्ड. एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला एखाद्या आर्बिट्ररी पॉईंट P1 ज्याचे कोऑर्डिनेट्स X1, Y1 असे आहेत, ज्याचे कोऑर्डिनेट्स, अशा आर्बिट्ररी पॉईंटच्या अराउंड जर एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला रोटेट जर करायचं असेल, ओके, तर त्याच्यासाठी जे सिक्वेन्स ऑफ बेसिक ट्रान्सफॉर्मेशन जे लागणार आहेत ते कसे असणार आहेत, तर काय काय करावं लागतं आपल्याला, कसे कोणते कोणते ऑपरेशन्स बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स घ्यावे लागतं त्यासाठी आता बघूयात आपण. फर्स्ट आहे ट्रान्सलेट. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं, तो ऑब्जेक्ट ट्रान्सलेट करावा लागतो. ट्रान्सलेट अन ऑब्जेक्ट सो दॅट आर्बिट्ररी पॉईंट P1 इज मूव्ह टू कोऑर्डिनेट ओरिजिन. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं, तो जो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे P1 ज्याच्या अराउंड आपल्याला आपला ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे, तो पर्टिक्युलर पॉईंट त्याच्या करंट लोकेशनपासून आपल्याला पहिल्यांदा काय कुठं ट्रान्सलेट करायचं आहे, ओरिजिनला ट्रान्सलेट करायचं आहे. ओरिजिन जे आहे XY ॲक्सिसचं जे ओरिजिन आहे, तिथं आपल्याला तो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो आपल्याला पहिल्यांदा काय करायचा आहे, ट्रान्सलेट करायचा आहे. त्याच्यानंतर रोटेट ऑब्जेक्ट अबाउट ओरिजिन. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो पर्टिक्युलर जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला ओरिजिनच्या अराउंड पहिल्यांदा रोटेट करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय करायची आपल्याला, ट्रान्सलेट ऑब्जेक्ट सो दॅट आर्बिट्ररी पॉईंट P1 इज मूव्ड बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तो पर्टिक्युलर जो ऑब्जेक्ट आहे जो आपण ओरिजिनच्या अराउंड जो रोटेट केलेला आहे पर्टिक्युलर डिग्रीने, गिव्हन डिग्रीने, ओके, तो रोटेट झाल्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जी आधीची ती त्याची पॉईंट P1ची जी आर्बिट्ररी पॉईंटची जी पोझिशन होती तिथं आपल्याला परत त्याला ट्रान्सलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जर पिवट पॉईंट किंवा आर्बिट्ररी पॉईंटच्या अराउंड जर रोटेट जर करायचं असेल तर आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला आपण काय करतो, पहिल्यांदा ओरिजिनला ट्रान्सलेट करतो. ओरिजिनला ट्रान्सलेट केल्यानंतर त्याला गिवन अँगलमध्ये रोटेट करतो आणि रोटेशन झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला आपण काय करतो, परत आपला जो आर्बिट्ररी पॉईंट आहे त्या आर्बिट्ररी पॉईंटला परत आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला परत ट्रान्सलेट करतो. ओके, आता रोटेट अबाउट पॉईंट P1, X1, Y1.
ओके, तर तेच पॉईंट्स दिलेले आहेत. फर्स्ट स्टेप काय होती, ट्रान्सलेट P1 टू ओरिजिन, रोटेट, ट्रान्सलेट बॅक टू P1. ओके, आता याच्यासाठी इक्वेशन काय आहेत बघूया आपण. इक्वेशन फॉर दिस कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर्म इज ॲज फॉलोज. P डॅश इक्वल टू, P डॅश काय घेतलं कारण आपला ओरिजिनल जो आहे तो P1 आहे, त्याच्यासाठी आपण P डॅश घेतलेलं. ओके, तर P डॅश इक्वल टू T ऑफ x1 y1 r थिटा इंटू, हे मल्टिप्लिकेशन आहे टोटली, आणि T इन्व्हर्स घ्यायचा आपल्याला ट्रान्सलेशन ऑपरेशनचा, T मायनस x1 मायनस y1. ओके, इन्व्हर्स म्हणजे निगेटिव्ह घ्यायचे कोऑर्डिनेट्स. ओके, तर आपण काय केलेलं आहे, सर्वप्रथम T x1 y1 म्हणजे काय केलेलं आहे, आपण ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याच्यानंतर r थिटा म्हणजे रोटेट केलेलं आहे, आणि T इन्व्हर्स म्हणजे बॅक टू P1ला जे आपण ट्रान्सलेट करणार आहे त्यासाठी T इन्व्हर्स मॅट्रिक्स घ्यावा लागतो त्याच्यासाठी काय घेतलं आपण, T मायनस x1 मायनस y1 हे कोऑर्डिनेट घेतलेले आहेत. तेच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण कसं पुटअप करणार आहे आता त्याला. फर्स्ट ऑफ ऑल हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स होता, त्याला आपण आपल्या ट्रान्सलेशन या बेसिक ऑपरेशनमध्ये त्याचं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. त्याच्यानुसार मग त्या आयडेंटिटी मॅट्रिक्स कसं कन्वर्ट झालं, 1 0 x1 हा आपला x1 कोऑर्डिनेट जो आहे तो घेतला इथं, 0 1 y1 हा y1 जो कोऑर्डिनेट आहे तो इथं घेतलेला आहे, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सचा रिमेनिंग जो पार्ट आहे तो 0 0 1. ओके, इनटू इथं मल्टिप्लिकेशन आहे. आपण रोटेट करायचं आपल्याला, त्यासाठी रोटेशन मॅट्रिक्स काय आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये होमोजिनियस मॅट्रिक्स फॉर्म फॉर रोटेशन काय आहे सेम इथं घेतलेला आहे. कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 0 0 1. हे काय झालं तुमचं होमोजिनियस मॅट्रिक्स फॉर्म फॉर रोटेशन अबाउट अँगल थिटा, त्याच्यासाठी हे मॅट्रिक्स फॉर्म झालं तुमचं. त्याच्यानंतर परत हा जो आहे तो थर्ड स्टेप आपली, इन्व्हर्स जो घेतला आहे आपण तो इन्व्हर्स मॅट्रिक्स इथं आहे. परत इन्व्हर्स मॅट्रिक्स कसा घेतला, आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलेला आहे पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपण त्याचं XY मगाशी इथं ट्रान्सलेशन केलं होतं, त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन केलं होतं ट्रान्सलेशन मॅट्रिक्समध्ये. आता त्याचा इन्व्हर्स म्हणजे XY कोऑर्डिनेट जे आहेत ते काय करायचे आपल्याला मायनस करायचे, निगेटिव्ह फॉर्ममध्ये घ्यायचं, इन्व्हर्स घ्यायचा म्हणजे. म्हणून आहे तसं फक्त त्याचं XY कोऑर्डिनेटचे जे पॉईंट्स असणार ते कसे करायचे आपल्याला निगेटिव्ह. त्याच्यानुसार मग इन्व्हर्स मॅट्रिक्स काय येणार त्याचा, 1 0 मायनस x1 0 1 मायनस y1 आणि 0 0 1 रिमेनिंग पॅटर्न. ओके, आणि त्याच्यानंतर आपला ओरिजिनल जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते कोऑर्डिनेट्स इथं घेतलेले आहेत, x y आणि 1. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या सर्व मॅट्रिक्सचं तर काय येणार आहे फॉर्म आपल्याला बघूयात आपण. ह्या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण करणार आहे आता या 3 मॅट्रिक्सचं. ओके, त्याच्यानुसार मग हिअर x1 y1 आर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P1 अँड हेन्स आर ट्रान्सलेशन फॅक्टर्स Tx अँड Ty. त्याचे ट्रान्सलेशन फॅक्टर्स काय आहेत, Tx आणि Ty. वी वॉन्ट टू मूव P1 टू ओरिजिन. आपल्याला काय करायचं आहे, P1 जो पॉईंट आहे तो कुठं मूव करायचा आपल्याला, ओरिजिनला. x1 y1 आर xy डिस्टन्सेस टू P1. ओके, x1 y1 हे काय आहेत, xy डिस्टन्सेस टू P1 आहेत, आणि हेन्स इट इज ट्रान्सलेशन फॅक्टर. म्हणून तेच काय आहेत आपले ट्रान्सलेशन फॅक्टर्स आहेत. तिथं x1 y1 काय डिनोट करतात, तर आपले ट्रान्सलेशन फॅक्टर्स डिनोट करतात. ओके, तर मगाच्या या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे इथं बघूयात, P डॅश इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा, आणि हा जो आहे हे 3/3 मॅट्रिक्स आहे. ओके, कॉस थिटा मायनस साइन थिटा, नंतर थर्ड आता x1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस y1 साइन थिटा. हे याचंच मल्टिप्लिकेशन इकडे घेतलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही आहे. या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन फॉर्म इथं घेतलेला आहे. 3/3 मॅट्रिक्स इथं तयार झालेला आहे, साइन थिटा कॉस थिटा, आणि परत इकडं y1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा मायनस x1 साइन थिटा, आणि हे रिमेनिंग 0 0 1, आणि हे आपला XY1 जो आहे तो ओरिजिनल कोऑर्डिनेट जे आहेत तसे घेतलेले आहेत. मग हा जो आहे मॅट्रिक्स हा कसा आला, तर या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे. ओके, रेडीमेड P1. ओके, आता प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्ही एकतर हे रिमेंबर करा, किंवा डायरेक्ट हा मॅट्रिक्स 3/3 मॅट्रिक्स डायरेक्ट जरी रिमेंबर केला तरी चालेल. ओके, आता हेच डायग्रॅमॅटिकली आपण बघूयात काय केलं आहे आपण. ओके, हे ओरिजिनल आता ऑब्जेक्ट आहे आपला
त्याला हाऊस म्हणूया, पेंटागॉन आहे, हाऊस आहे, तो आपल्याला या P1 पॉईंटच्या, हा आपला P1 हा आर्बिटरी पॉईंट आहे आणि हा आता हा पेंटागॉन जो आहे म्हणजे हाऊस जो आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे, त्याला आपल्याला रोटेट करायचा आहे. तर कसं करणार थिटा अँगलमध्ये रोटेट? तर पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आपल्याला, तो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो कुठे घ्यायचा आपल्याला, ओरिजिनला ट्रान्सलेशन करायचं आहे त्याचं. म्हणून हा आता ओरिजिनल झाला हा गिवन पॅटर्न. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याला ह्या ओरिजिनला एक्स वायच्या ओरिजिनला आपण ट्रान्सलेशन केलं त्याचं. ओके, थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण, म्हणजे सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, त्याचं रोटेशन करतो. ओके, कितीनं, थिटा अँगलनी. तर तिथं थिटा अँगलनी त्याचं रोटेशन दाखवलेलं आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं. आणि त्याच्यानंतर आपण थर्ड स्टेपमध्ये काय करतो, बॅक टू P1 त्याला काय करतो, ट्रान्सलेट करतो इनवर्स घेऊन. तर ह्या फोर्थ डायग्राममध्ये इथं ट्रान्सलेशन दाखवलेलं आहे बॅक टू P1. ओके, तर हे झालं रोटेशन अबाउट आर्बिटरी पॉईंट, ज्याच्यामध्ये सिक्वेन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सलेशन टू ओरिजिन, देन रोटेट अबाउट ओरिजिन अँड अगेन टेक इनवर्स अँड ट्रान्सलेट इट बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ओके, तर हे असं सिक्वेन्स ऑफ बेसिक ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन्स आहेत, ज्यालाच आपण कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. आता बघूयात आपण याच्यावर डिपेंडंट एक एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल ऑलरेडी तुमच्या एक्झामला आलेलं होतं. कन्सिडर द स्क्वेअर ABCD. ABCDचे कोऑर्डिनेट्स काय दिलेत, एचं 1 0, B 0 0, C 0 1 आणि D 1 1. रोटेट द स्क्वेअर ABCD बाय 45 डिग्री. कितीने रोटेट करायचा आपल्याला तो स्क्वेअर, 45 डिग्रीने. कोणत्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज. अबाउट पॉईंट A1. कोणत्या पॉईंटला रोटेट करायचा आहे तो, A1 0 या आर्बिटरी पॉईंट कन्सिडर करून त्याला 45 डिग्रीने आपल्याला तो पर्टिक्युलर जो ऑब्जेक्ट आहे तो ए पॉईंटला आपल्याला ऑर्बिटरी पॉईंट कन्सिडर करून त्याच्या भोवती त्याला रोटेट करायचं आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला. ओके, स्क्वेअरला. म्हणजे बघूयात आता हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून जो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जो आला होता आपला, कॉम्पोजिट फॉर्म जो आला होता तो आहे इथं हा. ओके, हा रेडीमेड तुम्ही हा घेऊ शकता किंवा मग परत हे फॉर्म लिहून परत त्याचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही हे डिराईव्ह करू शकता. ओके, तर सेम आहे, फक्त इथं काय आहे, डायरेक्ट घेतलेला आहे इथं. ओके, थोडा त्याचं रो कॉलम चेंज केलेले आहेत, फॉर्म सेम टू सेम आहे. ओके, कॉस थिटा साइन थिटा 0, मायनस साइन थिटा कॉस थिटा 0. इथं डबल थिटा झालेला आहे पण सिंगल थिटा आहे तिथं. ओके, आणि मायनस एक्स पी पॉईंट कन्सिडर केलेला आहे इथं, सेम आहे. कॉस थिटा प्लस YP साइन थिटा प्लस XP, आणि इथं मायनस XP साइन थिटा मायनस YP कॉस थिटा प्लस YP, आणि हा 0 0 1 आहे तसा घेतला. सेम मॅट्रिक्स आहे, हाच मॅट्रिक्स इथं सेम घेतलेला आहे. ओके, हा सेम मॅट्रिक्स आहे. ओके, याच्यामध्ये आता जो आपला आर्बिटरी पॉईंट आहे त्याचे जे XY कोऑर्डिनेट्स आहेत त्याला आपण इथं XP आणि YP असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता XP इथं किती आहे, ए पॉईंट दिलेला आहे, 1 0 हे कोऑर्डिनेट आहेत. तर XP काय झाला 1, YP 0. ओके, तेच इथं व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत आपल्याला. आणि थिटा किती आहे आपला 45 डिग्री, कितीने रोटेट करायचं आहे 45 डिग्रीने, म्हणून थिटा काय झाला 45 डिग्री. तर व्हॅल्यू इथं पुटअप केलो आपण. ओके, कॉस 45 साइन 45 परत मायनस साइन 45 कॉस 45, आणि इथं XP 1 घेतलेला आहे. नंतर कॉस 45 प्लस YP 0 आहे आपला इंटू साइन 45 प्लस XP परत 1 आहे. या व्हॅल्यू सर्व पुटअप केल्यानंतर आपल्याला हे मॅट्रिक्स मिळणार आहे. ओके, मग कॉस थिटा म्हणजे कॉस 45 किती असतं, हे 1/√2. ते पूर्ण व्हॅल्यू जे आहेत ते इव्हॅल्युएट करून हे मॅट्रिक्स फॉर्म आपल्याला आलेला आहे. याच्यामध्ये मग आता हा मॅट्रिक्स फॉर्म जो आहे तो आपण डायरेक्टली आपल्या 3 ट्रान्सलेट, रोटेशन आणि त्या इनवर्स ऑफ ट्रान्सलेट हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे डायरेक्टली जे मॅट्रिक्स फॉर्म आलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपल्या गिवन एक्झाम्पलच्या व्हॅल्यूज जे आहेत ते डायरेक्ट पुटअप केलेले आहेत. आणि हा मॅट्रिक्स फॉर्म जो आहे म्हणजे इथं ट्रान्सलेशन 1, रोटेशन आणि परत इनवर्स ऑफ आवर ट्रान्सलेशन T2 हे असं घेतलेलं आहे. आणि ह्या व्हॅल्यू इथं इव्हॅल्युएट केलेले आहेत. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा झाला आपला कॉम्पोजिट मॅट्रिक्स फॉर्म झाला. पण कोणत्या ह्याच्यासाठी करायचं आपल्याला, कोणत्या ऑब्जेक्टसाठी करायचं आहे आपल्याला, हे सर्व स्क्वेअरसाठी. गिवन स्क्वेअरचे जे कोऑर्डिनेट्स जे आहेत ABCD स्क्वेअरचे कोऑर्डिनेट्स XY कोऑर्डिनेट्स ते आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये घ्यायचे आहेत. म्हणून मग त्या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये घेऊन आपल्याला
हे जे आपण इव्हॅल्युएट मॅट्रिक्स केलेला आहे त्याला मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला आपल्या ओरिजिनल ऑब्जेक्टच्या एक्स वाय कोऑर्डिनेट्सनी. त्याच्यानुसार मग आपण इथं व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. त्याच्यानुसार मग आपल्याला नवीन आपल्या ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश हे नवीन स्क्वेअरचे आपल्याला जे रोटेटेड स्क्वेअर आहे आपण रोटेशन टोटली त्या पर्टिक्युलर ऑर्बिटरी पॉईंटच्या भोवती म्हणजे एच्या भोवती इथं A10 याच्या भोवती याच्या अराउंड या पॉईंटच्या अराउंड ज्यावेळेस आपण आपला स्क्वेअर रोटेट करणार आहे त्याच्यानंतर ते जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते कोणते असणार आहेत ए डॅश बी डॅश सी डॅश आणि डी डॅश. ओके, तर ते कसे मिळणार आहेत आपण हा जो मॅट्रिक्स आपण इव्हॅल्युएट केलेला आहे त्याला आपण ज्यावेळेस आपले ओरिजिनल ABCD स्क्वेअरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्या मॅट्रिक्स फॉर्मने ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करणार आहे त्यावेळेस आपल्याला आपले नवीन रोटेटेड स्क्वेअरचे ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते मिळणार आहेत. ओके, तर त्याच्यानुसार मग आपण आता मल्टिप्लिकेशन करूया. 101 हे कसं आलं आता बघूयात आपण. इथं आपले कोऑर्डिनेट्स काय आहेत ABCDचे. ए काय आहे 10, बी काय आहे 00, सी काय आहे 01, डी काय आहे 11. हेच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इकडे घेतलेलं आहे. इथं A10 ओके हा 10, बी काय आहे 00, बी काय आहे 00, सी काय आहे 01, सी काय आहे इथं 01 आणि डी काय आहे 11. त्याच्यानुसार इथं डी काय आहे 11. हा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण आपला स्क्वेअर जो आहे तो मांडून घेतला इथं आणि लास्टला हे 1 1 1 1 असे पुटअप केलेले आहेत व्हॅल्यूज. ओके, त्याच्यानुसार परत हा जो मॅट्रिक्स आहे तो मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला त्याच्यासोबत तो इथं लिहिलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मॅट्रिक्स हे दोन्ही मॅट्रिक्स जे आहेत ते त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानुसार मग हा जो आहे मॅट्रिक्स तो आपल्याला मिळालेला आहे. मग याच्यानुसार तुमच्या ए डॅश बी डॅश सी डॅश आणि डी डॅशच्या या व्हॅल्यू आलेल्या आहेत. ए डॅशची काय व्हॅल्यू 10, बी डॅशची काय व्हॅल्यू ही व्हॅल्यू ओके -1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 + 1 हा एक्स कोऑर्डिनेट झाला बी डॅशचा आणि वाय कोऑर्डिनेट कोणता झाला 1 डिवायडेड बाय -1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 हा झाला तुमचा बी डॅशचा वाय कोऑर्डिनेट. तसंच सी डॅशचा एक्स कोऑर्डिनेट हा झाला 1 - √2, सी डॅशचा वाय कोऑर्डिनेट झाला 0. परत डी डॅशचा एक्स कोऑर्डिनेट काय झाला 1 - 1 बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. तसंच डी डॅशचा वाय कोऑर्डिनेट काय झाला 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, तर हे तुमचे ABCDचे हे XY कोऑर्डिनेट आलेले आहेत. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट, हा सी पॉईंट आणि हा डी पॉईंट सॉरी ए डॅश पॉईंट, बी डॅश पॉईंट, सी डॅश पॉईंट आणि डी डॅश पॉईंट. ओके, तर हे पॉईंट झाले तुमचे. ओके, तर ही एक मेथड झाली. ओके, कशाची तर तुमच्या पर्टिक्युलर गिवन ऑब्जेक्टला गिवन आर्बिटरी पॉईंटच्या अराउंड गिवन पर्टिक्युलर अँगलमध्ये रोटेट करण्यासाठी ही एक तुमची मॅथमॅटिकल मेथड झाली. ओके, हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडनी सुद्धा करू शकतो. ओके, तर ते कसं करायचं ते बघूयात आपण आता. ही एक मेथड झाली. ओके, सेम एक्झाम्पल आहे दुसऱ्या मेथडने. मेथड सेमच आहे, काही फरक नाही आहे. फक्त हे जे आपण इव्हॅल्युएट हे डायरेक्टली जे केलेलं आहे हा मॅट्रिक्स जो डायरेक्टली जो केलेला आहे तो इथं आपण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये इव्हॅल्युएट करून घेतलेला आहे. ओके, नथिंग डिफरंट. तुम्हाला दोन्हीपैकी कोणती मेथड सोपी वाटते त्याच्यानुसार तुम्ही सोडू शकता. सेम एक्झाम्पल आहे. कन्सिडर द स्क्वेअर ABCD 10 0 0 0 1 1 1 कोऑर्डिनेट्स आहेत ABCDचे आणि त्याला रोटेट द स्क्वेअर ABCD बाय 45 इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन अबाउट पॉईंट A10. या पर्टिक्युलर ए पॉईंटच्या अराउंड आपल्याला हा जो स्क्वेअर आहे आपला ABCD हा 45 डिग्रीने अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रोटेट करायचा आहे. तर त्याच्यानुसार आता बघूयात ह्या सेकंड मेथडमध्ये काय स्टेप्स आहेत. स्क्वेअर इज टू बी रोटेटेड अबाउट अ रेफरन्स पॉईंट A. त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 10 किती डिग्रीने बाय 45 डिग्री. द डिझायर्ड ऑपरेशन इज अचीव्ड बाय परफॉर्मिंग फॉलोइंग स्टेप्स. तर हे डिझायर्ड ऑपरेशन जे आहे ते कसं अचीव करायचं आपल्याला बघूयात. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला ट्रान्सलेट द रेफरन्स पॉईंट A10 टू ओरिजिन. ओके, परफॉर्म रोटेशन बाय 45 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन अँड इनवर्स ट्रान्सलेशन ऑफ अगेन पॉईंट A. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्समध्ये कसं मांडायचं ते बघूयात आपण. द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर दिस सिक्वेन्स इज गिवन बाय M = T इनवर्स 1.R θ 45 × T. ओके, तर P' = M × P. इथं M कन्सिडर केलेला आहे त्या कॉम्पोजिट मॅट्रिक्सला. ओके, तर बघूयात आपण. ओके, हा तुमचा फर्स्ट ट्रान्सलेशन ज्या पॉईंटच्या अराउंड करायचं आहे 10 या
ट्रान्सलेशन पॉईंटचं मॅट्रिक्स फॉर्म इथे घेतलेला आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स घेऊन. या ट्रान्सलेशन पॉईंटच्या फॉर्ममध्ये हे मॅट्रिक्स फॉर्म जो आहे तो आपण ॲडजस्टमेंट केलेला आहे इथं. ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स घेऊन त्याच्यानुसार याचे कॉर्डिनेट्स काय आहेत 1 आणि 0, ते इथं 1 आणि इथं 0 घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा रोटेशन मॅट्रिक्स. ओके, रोटेशन मॅट्रिक्स होमोजिनियस रोटेशन मॅट्रिक्स जे आहे सेम टू सेम घेतलेला आहे. cos 45 मायनस साइन 45 अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनसाठी जे आहे होमोजिनियस रोटेशन मॅट्रिक्स फॉर्म तो इथं मांडलेला आहे आपण. ओके, त्याच्यानंतर त्याचा इन्व्हर्स घेतलेला आहे आपण. ह्याचाच इथं पहिल्यांदा ट्रान्सलेट करायचं आहे, नंतर रोटेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला बॅक टू आपल्याला पॉईंट एला जे ट्रान्सलेट करायचं आहे त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, ओरिजिनल ट्रान्सलेशनचा इन्व्हर्स घ्यावा लागतो. म्हणून इथं या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फॉर्म इथं घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला स्क्वेअरचे जे आपले कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. कोणते आहेत ते 1 0. ओके, हा 1 0 ए पॉईंट झाला, बी पॉईंट काय 0 0, हा 0 0, सी पॉईंट काय 0 1, हा 0 1 आणि डी पॉईंट काय 1 1, हा 1 आणि हा 1. ओके, तर हे आपला स्क्वेअरचा मॅट्रिक्स झाला. ओके, आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हॅल्यू डायरेक्टली इथं घेतलेला आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2 वगैरे. ते प्रिव्हियस एक्झाम्पलच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे इथं डायरेक्ट पॉईंटमध्ये जे व्हॅल्यू आहेत ते घेतलेले आहेत. त्याच्यानुसार मग cos 45ची व्हॅल्यू काय 0.709, परत मायनस साइन 45ची व्हॅल्यू काय आहे -0.709. ओके, तर ह्या व्हॅल्यू पूर्ण आपण पुटअप करून घेतलेल्या आहेत. आणि आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आणि या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. त्याच्यानुसार मग हे फर्स्ट टू मॅट्रिक्स आणि हे सेकंड टू मॅट्रिक्स, या दोन्ही मॅट्रिक्सचं या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आणि या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हे दोन मॅट्रिक्स मिळणार आहेत. ओके, हे मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स. आणि परत मग आपल्याला या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हे आपलं फायनल जे ॲन्सर आहे ते मिळणार आहे. ओके, मग त्याच्यानुसार आपल्या व्हॅल्यू काय आलेल्या आहेत आता A डॅश B डॅश C डॅश D डॅश हे स्क्वेअरचे जे नवीन जे कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन्स केल्यानंतर जे नवीन जे कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत A डॅश B डॅश C डॅश D डॅश ते कोणते आहेत आता हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन्स पूर्ण केल्यानंतर हे इथं आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे. त्याच्यानुसार A डॅश जे कोणते आहेत XY कोऑर्डिनेट हे 1 0 हा झाला तुमचा A डॅश पॉईंट. त्याच्यानंतर B डॅश पॉईंट कोणता झाला हा, याचा बीचा x हा y हा. ओके, 0.291 हा तुमचा B डॅशचा x कोऑर्डिनेट झाला आणि y कोऑर्डिनेट काय झाला -0.709 हा B डॅशचा y कोऑर्डिनेट. परत C डॅशचा x कोऑर्डिनेट हा C डॅशचा y कोऑर्डिनेट 0. ओके, D डॅशचा परत x कोऑर्डिनेट हा 0.291 आणि D डॅशचा y कोऑर्डिनेट हा 0.709. ओके, त्याच्यानुसार हे आपल्याला आपले नवीन मॅट्रिक्स जो आहे नवीन जो ऑब्जेक्ट जो आहे रोटेशन झाल्यानंतरचा जो त्याचं जे कॉम्पोजिट फॉर्म जे आहे त्याचे जे नवीन कोऑर्डिनेट जे आहेत ते आपल्याला इथं मिळालेले आहेत. तर अशा रीतीने आपण इथं बघितलेलं आहे की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो आर्बिट्ररी पॉईंट किंवा एखाद्या पिवट पॉईंटच्या अराउंड कसा रोटेट करतात. फर्स्ट ऑफ ऑल त्याला ट्रान्सलेट करावं लागतं आपल्याला ओरिजिनच्या ओरिजिनला त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ट्रान्सलेट केल्यानंतर आपल्याला त्याला रोटेट करावं लागतं गिवन अँगल थिटामध्ये. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला त्याचं इन्व्हर्स घेऊन आपल्याला काय करावं लागतं, त्याला बॅक टू ते इट्स ओरिजिनल पोझिशनला ट्रान्सलेट करावं लागतं. ओके, तर हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशनचे जे हे कॉम्पोजिट फॉर्म आहे ओके ते यूज करून आपण एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो पर्टिक्युलर पिवट पॉईंट किंवा आर्बिट्ररी पॉईंटच्या अराउंड रोटेट करू शकतो. ओके, तर हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, याच्यावर थेरॉटिकल कन्सेप्ट विचारतात हमखास. थेरॉटिकल कन्सेप्ट जर नाही आला तर मग याच्यावर प्रॉब्लेम विचारतात. दोन्हीपैकी एक एक्झामला हमखास पडतं. ओके, त्याच्यामुळं हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, तर दिस वॉज युअर कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन ओव्हर आर्बिट्ररी पॉईंट. ओके, थँक्यू.